नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश गायकवाड, सिंधुदुर्ग पोलीस। आज बघा आपण जी 2024ची 17,471 पदांची पोलीस भरती निघाली आहे, त्या भरतीमध्ये आपण जिल्हा निवड कशी करावी, आपण फॉर्म कसा भरावा, या विषयावर आपण आज संवाद साधणार आहे। मित्रांनो बघा, आपण पोलीस भरती करत असताना जेवढं लेखी परीक्षेला महत्त्व देतो, जेवढं मैदानी चाचणीसाठी महत्त्व देतो, तेवढंच महत्त्व तो हे जिल्हा निवड या गोष्टीसाठी आहे। मित्रांनो बघा, कोणकोणत्या ठिकाणी हे मेरिट हाय लागत असते, कोणकोणत्या ठिकाणी मेरिट हे लो लागत असते, ते सर्व मेरिट हे त्या जिल्ह्याचं मेरिट हे सर्व पेपर ठरवत असते। मित्रांनो पहा, पण आपलं जेवढं काम आहे, आपण योग्य जिल्हा निवडणं, त्याच पद्धतीनं आपण तिथं फॉर्म भरणं। मित्रांनो बघा, आपल्याकडून जर आपण योग्य जिल्हा निवड केला, आपली तयारी किती आहे हे पाहण्यापेक्षा आपलं कॉम्पिटिशन किती आहे याच्यावर आपली निवड ठरत असते। मित्रांनो पहा, मी तुम्हाला जिल्हा कसा निवडायचा, आपला दृष्टिकोन कसा ठेवायचा, याच्यावर मी काही तुम्हाला मुद्दे सांगणार आहे। त्यामध्ये बघा, पहिला मुद्दा, सर्व पोलीस भरती करणाऱ्या मित्रांच्या मनात दोन मुद्दे असतात। पहिला मुद्दा, दोन गोष्टी चालू असतात। एक गोष्ट म्हणजे मला याच जिल्ह्यात भरती व्हायचं आहे, आणि एक गोष्ट म्हणजे येत्या भरतीत मला काही झालं तरी वर्दी मिळवायचं आहे। त्या पद्धतीनं बघा, आता ज्या 17,471 पदांच्या जागा निघाल्या आहेत, त्या वेगवेगळ्या पदांसाठी आहेत। पोलीस शिपाई, पोलीस चालक, त्याच्यानंतर SRPF, त्याच्यानंतर जेल पोलीस आणि बँड्समन पोलीस। मित्रांनो पहा, मी तुम्हाला जिल्हा कसा निवडायचा, आपला दृष्टिकोन कसा ठेवायचा याच्यावर सांगत आहे। त्यामध्ये पहिला मुद्दा बघा, आपण कधीही जिल्हा निवड करत असताना पहिल्यांदा आपल्या कास्टला त्या जिल्ह्यात जागा पाहिजेत, पहिल्यांदा आपल्या कास्टच्या जागा बघायच्या। कास्टच्या जागा असल्या की त्याच्यानंतर आपण ओपनच्या जागा बघायच्या। कास्टला आणि ओपनला जागा असतील तर आपण 100% त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो। ज्या ठिकाणी आपल्या कास्टला जागा नाही आहे, त्या ठिकाणी आपण डायरेक्ट ओपनमधून फॉर्म भरू शकतो। त्यामुळं आपण जर आपली मानसिकता आपल्या कास्टमधून, म्हणजे आपल्याला कास्टची ही सूट हवी असेल आणि आपल्याला ओपनची ही जागा पाहिजे, आपल्या कास्टची जागा बघायची आणि ओपनची जागा बघायची आणि तिथून फॉर्म भरायचा। काही उमेदवार चांगली त्यांची तयारी असेल आणि त्यांना जर एखाद्या वैयक्तिक त्याच जिल्ह्यात भरती व्हायचं असेल आणि त्या जिल्ह्यात फक्त ओपनला जागा असतील, तर तुम्ही ओपनमधूनही फॉर्म भरू शकता। मित्रांनो, पुढचा मुद्दा, आपण कधीही फॉर्म भरताना पहिल्यांदा मैदानी चाचणीचा, त्या जिल्ह्यातील मैदानी चाचणी कशा पद्धतीने होते हे पाहायचं। म्हणजे उदाहरणार्थ बघा, जर आपण 100 मीटरचा विचार केला असता, त्या ठिकाणी हे बघा, आपण विचार केला पाहिजे की 100 मीटर ह्या इव्हेंटमध्ये तिथं आपल्याला पहिल्यांदा स्पाईक बूट चालतो का? कारण बघा, काही विद्यार्थ्यांना स्पाईकवर रनिंग केलं तर 100 मीटर चांगलं पडत असते, आणि त्या ठिकाणी स्पाईक चालत नाही का? म्हणजे हे आपल्याला पहिल्यांदा माहीत पाहिजे। त्याच्यानंतर त्या ठिकाणी सेन्सरवर आहे का, किंवा त्या ठिकाणी स्टॉपवॉचवर पकडतायत का? काही विद्यार्थ्यांना सेन्सर असतील तर त्यांची 100 मीटरला गडबड होत असते, पण काही ठिकाणी जर सेन्सर नसेल तर ते परफेक्टली त्यांचं 100 मीटर निघू शकतं, म्हणजे त्यांची गडबड होत नाही विद्यार्थ्यांची। त्यामुळे आपण तेही पाहायचं आहे, त्या जिल्ह्यात सेन्सर आहे का, त्या जिल्ह्यात 100 मीटरला मॅट आहे का, ह्या अशा गोष्टी पाहायच्यात। त्याचबरोबर दुसरा मुद्दा, 1600 मीटर, महिलांसाठी 800 मीटर। ज्यावेळेस 1600 मीटर आणि 800 मीटर आपण सराव करत असतो, तो आपण गोल राऊंडला सराव करत असतो। त्या पद्धतीनं आपलं जर टायमिंग गोल राऊंडला जर चांगलं येत असेल, तर आपण ज्या ठिकाणी गोल राऊंडवर 1600 मीटर होतं आहे त्या ठिकाणी आपण फॉर्म भरू शकतो। कारण बघा, काही ठिकाणी हे गोल राऊंडला होत असते, काही ठिकाणी हे सरळ डांबरीला 1600 मीटर 800 मीटर होत असते। हे मुद्देही लक्षात घेतले पाहिजेत। त्याच्याबरोबर तिसरा मुद्दा बघा, आपण जो जिल्हा निवडू त्या जिल्ह्याचे पहिल्यांदा बघा, आपल्याला परिपूर्ण, जे आपण जर ग्रामीण भागात फॉर्म भरत असू, SP साहेब माहीत पाहिजेत। जर आपण आयुक्तालयाला फॉर्म भरत असू तर जे कोण आयुक्त आहेत त्यांचं नाव आपल्याला माहीत पाहिजे, आणि त्याचबरोबर आपण त्या जिल्ह्यात फॉर्म भरताना त्या जिल्ह्याचा पाठीमागच्या 2 वर्षाचे क्वेश्चन पेपर पाहिजे। कारण बघा, काही ठिकाणी हे लेखी परीक्षेचा पॅटर्न हा सेम असतो, म्हणजे जो शासन नियमानुसार 4 विषयांना प्रत्येकी 25 25 25, म्हणजे गणित 25, मराठी 25, बुद्धिमत्ता 25 आणि GK 25, असं 25चा पॅटर्न पडत असतो। तर काही ठिकाणी ज्या त्या जिल्ह्याच्या पेपर निवडीवर डिपेंड आहे की कोणत्या विषयातला किती वेटेज द्यायचं। पण आपण पाहताना मागच्या 2 वर्षाचे जर आपण पेपर पाहिले तर आपल्याला समजून येतं की ह्या जिल्ह्यात पॅटर्नवर पेपर निघतो, ह्या जिल्ह्यात पॅटर्नवर पेपर निघत नाही, ह्या जिल्ह्यात सोप्या पद्धतीने पेपर निघतो, ह्या जिल्ह्यात कठीण पद्धतीने पेपर निघतो। हे आपल्याला आधीच समजलं पाहिजे, त्या दृष्टिकोन ठेवून ही जिल्हा निवड करायचं। त्याचबरोबर पुढचा मुद्दा, जर का मागचे 2 ते 3 वर्षाचे पेपर बघितले तर आपल्याला समजून जातं की
म्हणजे आपण जो अभ्यास करताना जो दृष्टिकोन ठेवतोय त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी पेपर निघत असतोय त्या ठिकाणी उतरायचं. उदाहरणार्थ मी देईन, पुणे ग्रामीणचा पेपर हा पॅटर्न वाईज असतो आणि एकदम सोप्या पद्धतीनं पेपर असतो, त्यामुळे तिथलं मेरिट ही त्याच पद्धतीनं हाय लागत असते. तसंच त्या पद्धतीनं आत्ता आपण पाहिलं तर पुणे सिटीचा पेपर हा हार्ड लेवलनं पेपर निघत असतो, त्यामुळं तिथलं मेरिट थोडं कमी लागत असते. ह्या असे छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात आणून घ्यायच्या आणि त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला पुणे हा अपवाद जिल्हा सांगितला आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा वैयक्तिक तुमचा दृष्टिकोन ठेवून तुम्ही निवडू शकता. बरोबर. पुढचा मुद्दा, विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर पोलीस भरतीसाठी जिल्हा निवड करताना विद्यार्थ्यांना डबल विविध जिल्ह्यांना फॉर्म भरता येत होते. एक मुंबईला, एक सातारा, अहमदनगर, पुणे असं वेगवेगळ्या ठिकाणी एकच विद्यार्थी फॉर्म भरू शकत होता. पण ह्या बारीनं तसं होणार नाही आहे. एका विद्यार्थ्याला एकाच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि सर्व 36 जिल्ह्यांचा पेपर हा एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळं जिल्हा निवड ही भरपूर महत्त्वाची होऊन जाते. त्यात बघा महत्त्वाचं, ज्या कॉन्स्टेबलसाठी 9,000 जागा आल्यात त्यामध्ये आपण आपली मैदानी चाचणी ही अजून आपल्याला 60 दिवस मिळतील ह्या हिशोबानं आपलं इव्हेंट पक्क करत चालायचं आहे. त्यामध्ये मी तुम्हाला अंदाजे मेरिट किती लागू शकतं हे सांगेन. बघा, जिल्हा पोलीसचं मेरिट अंदाजे सांगतोय मी. आपण एवढी तयारी आपल्या आता असेल तर आपण कम्फर्टेबल आहोत आणि आपण आपल्याला हवा असणाऱ्या जिल्ह्यात रिस्क घेऊ शकतो हे मी तुम्हाला सांगतोय. त्यामध्ये जर जिल्ह्याला तुम्ही फॉर्म भरणार असाल तर मी पहिल्यांदा पुरुष उमेदवारांचं सांगेल आणि नंतर महिला उमेदवारांचं सांगेन. त्यामध्ये पुरुष उमेदवारांना जर आता 43+ मैदानी पडत असेल आणि महिला उमेदवारांना 41+ मैदानी पडत असेल तर तुम्ही वैयक्तिक तुमच्या आवडीचा जिल्हा निवडू शकता. म्हणजे तुम्ही 100% मैदानीला तरी क्वालिफायर होणार याची गॅरंटी मी सांगू शकतो. त्याच्यानंतर जर तुम्ही चालकसाठी निवड करत असाल तर चालकसाठी तुमचं 45+ मैदानी असेल आणि महिलांसाठी 43+ मैदानी असेल तरी तुम्ही चालकला कोणताही जिल्हा निवडू शकता. त्याचबरोबर SRPFला 95 किंवा 93 प्लस असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या आवडीचा जिल्हा निवडू शकता. महिलांसाठी हे SRPF नाही आहे. त्याच्यानंतर जेल पोलीससाठी 43+ पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 41+. जर तुमचा स्कोअर येत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जिल्हा निवडू शकता. कारण मैदानीला तर तुम्ही एवढी मार्क आत्ता पाडत असाल तर 100% अजून तुम्ही 1 ते 2 मार्काचं इम्प्रूव्हमेंट करू शकता आणि तुम्ही मैदानीला तर 100% क्वालिफायर होणार. त्याच्यानंतर विषय राहतो लेखीचा. त्यानंतर तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही लेखी त्या पद्धतीनं पाडून तुम्ही तुमची निवड करू शकता. मुद्दा सांगेन की तुम्ही फॉर्म भरत असताना प्रत्येक जिल्ह्याचे, म्हणजे जर जिल्ह्याचा तुम्ही फॉर्म भरला तर दोन दिवसाचा गॅप ठेवून 1 दिवस जिल्ह्याचा, त्याच्यानंतर SRP, त्याच्यानंतर चालक, असं वेगवेगळे 2 दिवसाचे गॅप ठेवून फॉर्म भरू शकता. मित्रांनो बघा, महत्त्वाचा एक मुद्दा आणखी सांगेन की तुम्ही बघा, जे नवीन विद्यार्थी आहेत आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी मुद्दे सांगेन. जे नवीन विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांनी नवीन विद्यार्थ्यांनी अभ्यास करतायत त्यांना बघा, रिस्क घ्यायची का नाही ते स्वतःच्या अभ्यासावर, ग्राउंडवर डिपेंड आहे. म्हणजे कमी जागेत फॉर्म भरायचा की हाय जागेत फॉर्म भरायचा हे नवीन विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास आणि आपल्या लेखी किती आहे ह्याच्यावर ठरवायचं आहे. आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी सांगेन, मित्रांनो बघा, आपण 5 ते 6 वर्ष अभ्यास करत असू, त्यामुळं मी तर सांगेन की आपल्याला कसल्याही परिस्थितीत वर्दी मिळवणं हे आपलं टार्गेट पाहिजे. त्याच्यानंतर जर त्यांचा स्वतःवर विश्वास आहे असे विद्यार्थी आहेत त्यांनी स्वतःचा जिल्हा स्वतः निवडून त्याच्यावर कष्ट केलं तर अडचण नाही. पण मित्रांनो मी तुम्हाला असं सांगेन की आपण पोलीस चालकसाठी किंवा जिल्हा पोलीससाठी दोन्हीमधील एका कोणत्या तरी ठिकाणी रिस्क घ्या. त्यामध्ये बघा, ज्या ठिकाणी कमी जागा आहेत, रिस्क म्हणजे काय सांगतोय, ज्या कमी जागेत तुम्ही लढा. म्हणजे सर्वच विद्यार्थी जास्त जागा असतील तिथं फॉर्म भरतील, पण असं होणार आहे एकाच दिवशी पेपर असल्यामुळं ज्या ठिकाणी कमी जागा आहेत त्या ठिकाणी कमी फॉर्म येणार आणि ज्या ठिकाणी जास्त जागा आहेत ऑब्व्हियसली त्या ठिकाणी जास्त फॉर्म येणार. आणि जे मधली ठिकाणं आहेत, म्हणजे जी जिल्ह्याची ठिकाणं आहेत, काय मीडियम जागा आहेत, त्या ठिकाणी दुर्लक्षित काही भाग होऊ शकतं. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, आता फॉर्म जरी चालू झाले असले तरी ज्या वेळेस फॉर्मचे एंडिंगला येईल, ज्या शेवटच्या तारखा असतील त्यावेळेस तुम्ही तुमच्या मित्रांनी ज्या जिल्ह्यात फॉर्म भरले तर त्या जिल्ह्यातील जो टोकन नंबर येतो, जो अर्ज क्रमांक येतो तो पहा. म्हणजे हे करायचं आहे शेवटच्या 2 ते 3 दिवसात. त्यानुसार तुम्हाला समजून जाईल की कोणत्या जिल्ह्यात जास्त फॉर्म आलेत, कोणत्या जिल्ह्यात कमी फॉर्म आलेत, त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यामुळं तुमचा मेन जे टार्गेट आहे, म्हणजे SRPF असो, चालक असो किंवा जिल्हा असो, त्यातला एक तरी फॉर्म शेवटच्या 3 ते 4 दिवसापर्यंत ठेवा. त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. तर तुम्ही आधी फॉर्म भरला तर तुम्हाला तो फॉर्म परत कॅन्सल करून, ते चलन कॅन्सल करून डबल फॉर्म भरावा लागेल.
त्याचबरोबर तुम्हाला ते कॉम्पिटिशन समजून जाईल आणि तुम्ही त्यातून मी जिल्हा शेवटला निवडू, त्यातूनही तुम्ही योग्य जिल्हा निवडू. त्याचबरोबर बघा, भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असतो की सर मी गडचिरोलीला फॉर्म भरू का, गडचिरोलीला भरपूर जागा आहेत. मित्रांनो बघा, गडचिरोली जिल्हा पोलीससाठी हे फक्त गडचिरोलीमधीलच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. इतर महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही. त्याचबरोबर ज्या गडचिरोली SRPFला जागा आहेत त्यामध्ये विविध जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरू शकता, पण त्यामध्ये 25 मार्काचं गोंडी भाषेतील प्रश्न असतात. त्यामुळे तुम्हाला जर गोंडी भाषा येत असेल तरच तुम्ही ती रिस्क घ्या, अन्यथा ती रिस्क घेऊ नका. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, जे मराठा उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक मुद्दा सांगेन. बघा मित्रांनो, जर तुम्हाला OBC मधून जायचं असेल, बघा आत्तापर्यंत जे मराठा उमेदवार आहेत त्यांना मागच्या भरतीला EWS हा ऑप्शन चांगला होता आणि EWS मधून फॉर्म भरता येत होता. पण ह्या भरतीला मराठा उमेदवारांना EWS मधून फॉर्म भरता येणार नाही. कारण EWS हे आरक्षण असं आहे की जर तुम्हाला कोणत्याही कास्टमधून आरक्षण मिळाले नसेल तर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या ते 10% घेता येतं. पण मराठा समाजाला ACBC हा नवीन प्रवर्गातून आता आरक्षण भेटलं आहे. त्याचबरोबर ज्यांचं कुणबी हे नोंद सापडलं आहे, कुणबी मराठा अशी नोंद सापडली आहे, त्यांना OBCतून फॉर्म भरता येतो. पण मित्रांनो पहा, एक लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांच्या कुणबी या नोंदी आहेत त्या विद्यार्थ्यांना जरी ACBCचा 10%चा लाभ घ्यायचा असेल तर नीट लक्षात द्या मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा कुणबीमधून तरी दाखला काढू शकता, नाहीतर ACBCमधून दाखला काढू शकता. आणि जो तुम्ही पहिल्यांदा दाखला काढचाल तोच तुमचा दाखला ग्राह्य धरला जाईल. त्यामुळं तुम्ही विचार करून ACBCचा दाखला काढायचा का कुणबीचा दाखला काढायचा हे विचार करा. मित्रांनो बघा, जर कुणबी काढून तुम्ही OBC जाणार असाल तर मी एवढं सांगेन की OBCच्या ही विद्यार्थ्यांची आधी स्पर्धा जास्त आहे. त्यामुळं तुम्ही 10% ACBCचा लाभ घ्या. कारण बघा, 10%मध्ये फक्त ACBCच्याच उमेदवार राहतील. बघा, हे तुमचं स्वतःचा निर्णय असेल की तुम्ही ACBCचा दाखला काढावा का कुणबी काढून OBCतून जावं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, जर तुमचं ग्राउंड जर तुमचं 1600 मीटर वीक असेल तर तुम्ही SRPवर जरा जास्त फोकस द्या. कारण तिथं 5 किलोमीटर आहे आणि दुसरे इव्हेंट आहेत ते सेमच आहेत. आणि महिलांसाठी SRPF नसल्यामुळं योग्य रीतीनं महिलांनी पण जिल्हा निवड करा. तुम्हाला जेल पोलीसचाही सर्वात उत्कृष्ट चान्स आहे, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा चान्स आहे. त्याच्यानंतर बघा, एक लास्टला मी जाता सांगेन की तुम्हाला जिल्हा निवडीसाठी माझी थोडीफार मदत होत असेल तर मी माझा फोन नंबर देत आहे. फोन नंबर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. फोन नंबर आहे 87 67 09 64 50. एकदा मी नंबर सांगत आहे, 87 67 09 64 50. मित्रांनो पहा, तुम्हाला जिल्हा निवडसाठी जर माझी थोडीफार मदत हवी असेल तर तुम्ही ह्या नंबरवर व्हॉट्सअपवर काय करायचं आहे पहा, तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला योग्य ठरलेले, तुम्ही स्वतःनं निवडलेले जिल्हा पोलीस SRPF असेल, पॅन्ट्समन असेल किंवा जेल पोलीस असेल तर तुम्ही वेगवेगळ्या इतर जिल्ह्यातून तुमच्या कास्टला मिळालेल्या जागा आणि ओपनला असलेल्या जागा, त्याचबरोबर याच्या अगोदर त्या जिल्ह्याचं मेरिट किती लागले हे पाहून तुम्ही करण्यासाठी मागच्या 3 ठिकाणच्या जागा असं तुम्ही मला फोटो काढून माझ्या या नंबरवर सेंड करा. मी तुम्हाला थोडीफार मदत म्हणून मला जे योग्य वाटेल त्या जिल्ह्यात मी तुम्हाला सांगेल की इथं फॉर्म भरा. मी फक्त तुम्हाला एक दिशा द्यायचं काम करेन, पण सर्वस्वी निर्णय हा तुमचा स्वतःचा वैयक्तिक असेल. मी तुम्हाला छोट्या भावासारखं एक गायडन्स म्हणून एक या जिल्ह्यात योग्य फायदा ठरेल असं मी तुम्हाला माहिती सांगू शकतो. पण तुम्ही स्वतःच्या ह्यानं रिस्क घ्या आणि स्वतः दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. ते म्हणतात ना, ऐकावे जनाचे करावे मनाचे, या पद्धतीनं त्याच पद्धतीनं हे जे डबल फॉर्म भरायचे आहेत हे मी स्वतः सांगेन की डबल फॉर्म भरण्याची रिस्क घेऊ नका. मित्रांनो, याच्या अगोदर आधार कार्ड नंबर अनिवार्य नव्हता, पण ह्या बारीनं 100% आधार कार्ड नंबर अनिवार्य केला आहे. त्यामुळं 100% तुम्ही कोणत्याही पद्धतीनं चोरवाटा पकडून कसाही डबल फॉर्म भरला तरी तुम्ही सापडू शकता. त्यामुळं योग्य पद्धतीनं अभ्यास करा, योग्य पद्धतीनं ग्राउंड करा, प्रॉपर नियोजन करा, प्रॉपर जिल्हा निवड करा. त्याच पद्धतीनं शेवटचा एक मुद्दा सांगेन मुंबई पोलीसबद्दलचा. मित्रांनो पहा, जी मागची 2023ची पोलीस भरती चालते त्यामध्ये मुंबईसाठी स्पेशल 7000 जागा होत्या, 7776 जागा होत्या. पण जी येणारी भरती आहे त्या भरतीमध्ये फक्त 2512 जागा आहेत. त्यामुळं मागच्या वेळेस फॉर्म हे 6 ते 7 लाख फॉर्म आले आणि त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरले होते. त्यामध्ये त्या विद्यार्थ्यानं जिल्ह्यालाही फॉर्म भरला होता, म्हणजे विविध जिल्ह्यालाही फॉर्म भरला होता आणि मुंबईलाही फॉर्म भरला होता. पण ह्या वेळेस मुंबईसाठी जागाही कमी आहेत आणि डबल फॉर्म भरता येणार नाही. माझा एक प्राथमिक अंदाज असं सांगतो, म्हणजे मला असं एक वाटतं
की मुंबईचाही पेपर एकाच दिवशी होऊ शकतो आणि जिल्ह्याचाही पेपर एकाच दिवशी होऊ शकतो. त्यामुळं मुंबईलाही फॉर्म भरताना मुंबई पोलीसची मैदानीचं मेरिट हे हाय लागू शकतं. मित्रांनो, मागच्या बारीनं 7,000 जागा होत्या, ह्या बारीनं 2,000 जागा आहेत. त्यामुळं मुंबईचं मेरिट ही हाय लागू शकतं. त्या पद्धतीनं तुम्ही जिल्हा निवडताना तोही विचार लक्षात ठेवावा. मित्रांनो पहा, अजून अशाच नवनवीन माहितीसाठी आपला कॉप्स राजेश गायकवाड हा यूट्यूब चॅनल आहे. त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम आय डी आहे राजेश गायकवाड 02. आणि त्याचबरोबर आपण नवीन अभ्यासाचे उपक्रम हे टेलिग्रामवर घेऊन येत असतो. त्यामध्ये आपला टेलिग्राम चॅनल आहे पोलीस भाऊ. तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर माझा दिला आहे. त्याच्यावर तुमचे काहीही प्रश्न असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता. फक्त मित्रांनो एवढंच आहे, पहिल्यांदा तुम्ही स्वतःचं नाव लिहा आणि त्याच्यानंतर तुमचा जिल्हा लिहा आणि तुमचा प्रश्न असेल तो लिहा. त्याचबरोबर जिल्हा निवडीचा मी जसा पॅटर्न सांगितला आहे, पाठीमागच्या 3 वर्षाचे पाठीमागच्या भरतीचं मेरिट आणि त्याचबरोबर तुम्हाला आता जिल्हा निवड करायचं आहे, त्या कमीत कमी 3 जिल्हा निवडा आणि ते मला फोटो पाठवा. म्हणजे 3 जिल्हे, म्हणजे त्यामध्ये ओपनसाठी किती जागा आहेत, तुमच्या कास्टसाठी किती जागा आहेत, हे असं पाठवा. मी तुम्हाला 100% मदत करेन. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन माहिती घेत चला. जय हिंद, जय महाराष्ट्र.